जत जिल्हा सांगली ते आज दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरती झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जत शहर बंदची हाक देण्यात आली होती। यावेळी सर्वच व्यापाऱ्यांनी आज दुकाने बंद करून वंचित बहुजन आघाडीच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला। यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते माननीय बाबासाहेब कांबळे, राहुल चंदनशिवे, श्रीकांत व्हाळे, युवा नेते अनिल पवार, जनार्दन बिराजदार, पांडुरंग जगदने यांच्यासह शांतीलाल कांबळे, महेश साबळे व लाला वाघमारे आदी उपस्थित होते। यावेळी सर्वच व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जत बंदची हाक दिल्यानंतर जत बंद करून वंचित बहुजन आघाडीच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय अनिल पवार यांनी सर्व व्यापाऱ्याचे अभिनंदन केले। आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। काल परवाची 20 तारखेला जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती या ठिकाणी काही घटना झालेल्या आहे। विद्यार्थ्यांवरती जे अनाशुल्कारण मारहाण केले, हे सरकारने तुम्हाला सांगतो हे चुकीचं काम केलेले आहे। त्यांनी काय काट्या घेऊन, दगडे घेऊन, तलवारी घेऊन, काय पिस्तुले घेऊन काय अतिरेकी नव्हती विद्यार्थी, हे आमच्या मागणीसाठी, त्यांच्या स्वतःच्या मागणीसाठी नेटचा पेपर फुटल्या प्रकरणी त्यांनी काहीतरी विचारात सरकारने घेतील या उद्देशाने त्यांनी जंतर मंतरवरती सर्वजण एकत्र होत असताना काही समाजकंटकांनी आणि पोलिसांनी व केंद्र सरकारने त्याच्यावरती हमला केलेत। ह्याच्यामुळे आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये व ऑल इंडियामध्ये तुम्हाला सांगतो की हे असं प्रकरण कधी होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जे बंदचा हाक पुकारले होते त्याच्याबद्दल आम्ही जतमध्ये पूर्ण आम्ही 100% बंद करून सहकार्य केल्याबद्दल आणि माझा कमिटी पण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन करतो आणि झालेल्या प्रकरणाबद्दल जाहीर निषेध करतो। दिल्लीमध्ये जो प्रकार घडला, जेणेकरून शाळेच्या मुलावरनी जे दिल्ली पोलिसांनी अत्याचार केला, त्या बाबतीत आपल्या जत तालुक्यात पूर्ण बंद म्हणजे बंद पुकारण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी, बरेच राजकीय पक्षांनी सहकार्य केलं। त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून जत बंद केलेला आहे आणि जो दिल्लीमध्ये प्रकार घडला तो आपल्या मुलावरनी घडू नये म्हणून सगळ्यांनी सहकार्य करा आणि थोडंसं आम्हाला सहकार्य करून तुम्ही सगळ्यांनी की नाही पाठबळ दिलं, त्याबद्दल सर्वांचा आम्ही 20 जुलै दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ह्याच्याखाली ज्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला, त्या अनुषंगाने जर गेल्याच्या कातडीचं सरकारनं जर असं ठोस पाऊल उचललं तर त्या विद्यार्थ्याचं नुकसान, अमानुष नुकसान करून आज जे काही केलेलं आहे सरकारने, मारहाण, लाठीचार्ज वगैरे, त्या सरकारचं पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो। आज जवळजवळ सरकारनं जे काय गुंडगिरीची प्रथा चालू केली, आज संविधान मोडत आज जे काय गोष्टी केल्या, हे खरं तर विद्यार्थ्याचे हे लाजीरवाणी गोष्ट आहे। विद्यार्थी तिथे न्याय मागायला गेलेले असता त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना लाठीचार्ज करून ते विद्यार्थी सांगत असताना, न्याय मागत असताना त्यांचं ऐकून न घेता आज गोरगरीब विद्यार्थी तिथे शिकत असलेले त्या विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करून, त्यांना मारहाण करून, हातपाय तोडून हे गुंडगिरी प्रतीचे जे सरकारांनी जे काही ठोस पाऊल उचलले, त्या सरकाराचं ह्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्या सरकारला संविधान जे मोडून काढण्याचा जे निर्णय घेतला आहे त्यांचा हे जाहीरपणे निषेध करतो मी पहिल्यांदा। आणि ज्या गोरगरिबावर, ज्या विद्यार्थ्यावर जर अन्याय झालेला आहे ते आम्ही सहन करणार नाही। ह्या सरकारने त्यांना जर विचार न करता हे जे ठोस पाऊल उचललेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली, आणि तिथं मला वाटतं की विद्यार्थी असताना पोलीस नसून तिथं गुंडगिरीची प्रथा आणि गुंडगिरीच्या विरुद्ध वर्दी घालून ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे, मी व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय तिथं पोलीस कर्मचारी नसून तिथं ते गुंडगिरीचे त्या मारहाण घालून केलेली, अमानुषपणे केलेली आहेत, ते सगळे गुंड आहेत। ते गुंड लोकांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सरकारनं त्याचा विरोध केला पाहिजे। आणि खरं तर त्यांनी कसं आहे, चुकून केलेलं नाही, जाणून बुजून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यावर जे अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यांच्यावर हा खरोखर त्यांनी खटला करावा। और या गेंड्याच्या कातडीचं सरकारचं काय करायचं तर खाली डोकं वर पाय केलं पाहिजे। ह्या पद्धतीने संविधान मोडून काढणाऱ्या सरकारावर मी जाहीर निषेध करतो आणि गोरगरिबा विद्यार्थ्यावर न्याय मिळाला पाहिजे हे मनोगत व्यक्त करतो। आणि अशा पद्धतीने आज जर त्या ठिकाणी आम्ही जत बंदची हाक दिली, या सर्व पक्षीय लोकांनी येऊन एकत्रित बाजारपेठेतील व्यापारी संघटनांनी आणि सर्व पालकधारकांनी आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद। Press the bell icon on the YouTube app
and never miss another update.